तू ईशाच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करून टाक ना. हे बघ, ती कायमची माझ्याकडे आली की मी ते करीनच ना. अच्छा, म्हणजे ईशाच्या नावावर प्रॉपर्टी करायला तू तयार आहेस, पण माझ्या नावावर करणार नाहीये. मोनिका, असं काही नाहीये. बरं, मुळात आपण या विषयावर आत्ता का वाद घालतोय? ओके, नको घालूया आत्ता वाद. एक काम कर ना मग, इशूसाठी चॉकलेट पावडर आणायची आणि थोडासा खाऊ सुद्धा आणावा लागेल, तिला भूक लागली. हो की नाही इशू? हो. घेऊन येतोस का प्लीज? आणतो ना. हो मॅडम, तुम्ही त्यांची प्रॉपर्टी. बघ, नको त्या गोष्टीत का लक्ष घालतीयस तू? तुझा या गोष्टींची काही संबंध नाही. पगार मिळतो ना कामांसाठी, ती कामं करत जा प्लीज. सॉरी मॅडम. आणि जोपर्यंत आम्ही इकडे आहोत तोपर्यंत हिची काळजी घ्यायची आणि मी सांगितलेली कामं करायची. मग आम्ही भूर गेल्यावर तू आहेसच मोकळी. भूर? हो. मी पण येणार. कोण कोण जाणार आहे भूर? मी. हो, इशू आणि मोठी मम्मा, आपण दोघी जायचं भूर. आपण दोघीच. मला मी घेऊन जा ना तुमच्या संग भूर. नाही, तू नाही यायचं. नाही, बग्स मावशी अजिबात येणार नाही. फक्त मोठी मम्मा आणि इशू. आपण दोघीच यायचं. तू येणार ना माझ्या बरोबर भूर? हो, मी येणार. बघू तुमचा टेडी. अरे वा. हे बघ ताई, जोपर्यंत विक्रांत आणि मानसी बाहेर बोलतात तोपर्यंत पुढे आपण काय करायचं ते ठरवून घेऊया. ठीक आहे, बोल ना, कसं करूया आपण? ती आली की तिच्या सह्या घ्यायच्या. इथे बँकेत जे काय तिच्या नावाने आहे ना ते लॉकरबंद सगळं तिच्या हवाली करायचं. एक मिनिट. आधी इथे येऊन ती सही करणार आहे का? मला नाही वाटत. एकतर दिवसागणिक शब्द बदलणारी मुलगी आहे ती, आणि तो राजन आहेच फूस द्यायला तिला. पैशासाठी हपापलेली ती अशी आधी सही वगैरे काही करणार नाही. पैसे मिळाल्याशिवाय ती डिवोर्सही देणार नाही. मग ठीक आहे, मग आपण काय करूया की आपण आधी सगळे बँकेत जाऊ, तिला तिथे पैसे देऊ आणि तिथल्या तिथे तिची सही घेऊ. आणि मग ईशाचं काय? ती कुठे असणार? एक मिनिट. मला असं वाटतं ईशाला आपण पहिल्यांदा ताब्यात घेऊया. एकदा की ती मानसीकडे गेली ना की मग आपण इतर व्यवहार करायला मोकळे. काय मोकळे? तुला इतकं सोपं वाटतं का मधू काका? सहजासहजी ती ईशाचा ताबा देईल आपल्याला? मला नाही तसं वाटत. उद्या त्या दोघांनी देत ना मी ईशाला असं जर म्हटलं तर काय काय करायचं आपण? अरे पण असं कसं नाही म्हणतील ते? त्याच्याकरताच तर आपण पैसे मोजतोय ना. मी बघतो ना कशी देत नाही ते. जर का त्यांनी नकार दिला ना तर मला असं वाटतं की आपल्याला थोडंसं नाटक करायला हवं. म्हणजे आपल्याला मोनिकाला असं सांगायला हवं की जरी ईशाला तिला आपल्याला द्यायचं नसेल तरी हा सगळा व्यवहार सुरळीतपणे पार पडेपर्यंत ईशाला आमच्याकडे दे. म्हणजे ईशा का एकदा मानसीकडे आली की मग मोनिकाकडे ती सहजासहजी जाणार नाही, हो ना? आपण असं करूया. मला असं वाटतं की आपण बँकेत सगळे नको जाऊया.
म्हणजे मी फोन करून ठेवलाय. मी, विजय आणि विक्रांत आपण तिघेच जाऊया. नाही नाही, मला त्याच्या उलट वाटतं आपण सगळ्यांनी तिथे जायचं. नाही तर काही जण बाहेर थांबतील, पण सगळेच्या सगळे दळवी यावेळेला बँकेत जातील. मी आता तयार व्हायला जाते. आपल्याला निघायचंय ना. आणि प्रॉपर्टीचं सगळं आपण ठरवूया का? मोनिका पुन्हा तेच. मी एक काम करतो ना, माझ्या प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स मी तुला देऊन टाकतो, मग तर झालं. दॅट्स ग्रेट. ठीक आहे, मग मी तयारी करते. आय जस्ट गेट फ्रेश. आता सांग काय ठरलंय तुमचं? तुम्ही बेबी ईशाच्या तोंडून ऐका ना, म्हणजे तुमचा विश्वास बसल. ईशा, ए बेबी ईशा. या. आता मला सांगा, आपण तिघी जणी आता भूर जाणार ना? नाही, मी आणि मोठी मम्मा. दोघीच? हो, दोघीच. आम्ही दोघी झाला. बघितलं साहेब, एक वेळ मोठी माणसं खोटं बोलतील, पण लहान मुलं कधी बी खोटं बोलत नाहीत. ऐकलं ना ईशा बेबीच्या तोंडून? आले आले, फक्त पर्स घ्यायची आहे. बघतोच आता हिला. हो साहेब, हो शांत राहा. आता काय पण बोंबाबोंब करू नका. काय चाललंय? एनिवे आय एम रेडी. चला निघूया ना. ईशाचं काय करायचं? मी काय म्हणतो, तिला इथेच राहू दे ना, बकुळाकडे. तिला कशाला घेऊन जायचंय तिकडे? बोर होईल ना. नाही, ती हवीच ना. बरोबर राजन, आपल्याला डिरेक्टली बँकेत बोलवले त्याच्यानंतर. फायनली फायनली राजन, माझं स्वप्न पूर्ण होत आहे. आय एम सो हॅपी. नाही म्हणजे पैसे आपल्याला मिळणारच आहेत, पण इशू सुद्धा आहे ना आता आपल्या बरोबर. आपण आपल्या टार्गेटच्या खूप जवळ पोहोचलोय. आय यू हॅपी? ऑफकोर्स. जाण्याआधी एक तुला प्रश्न विचारायचा आहे. काय रे, विचार ना. नक्की काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे काय? आणि रादर हा प्रश्न मी सुद्धा तुला विचारू शकते ना, की तुझं नक्की काय चाललंय? मला? मी काय केलंय? सगळं तुझ्याचसाठी करतोय ना हे. एक्झॅक्टली. नाही म्हणजे दाखवण्यासाठी सगळंच करतोयस तू. बट आय रिअली डोंट थिंक सो. काय चाललंय तुझ्या मनात? काय लपवतोयस माझ्यापासनं? मी काही लपत नाही. हे लपवाछप्पीचे खेळ नाही, तुझेच सगळे. वेगळाच प्लॅन चाललाय ना काहीतरी तुझा. मी कसली लपवाछपी करतेय? काही काय बोलतोयस तू? आणि कसले प्लॅन्स आहेत माझ्या मनात? मी तरी काय लपवणार आहे? सगळं तुझ्याचसाठी चाललंय ना हे. अगं बाकी सगळं जाऊ दे, माझ्या प्रॉपर्टीचे पेपर्स ही तुला द्यायला तयार आहे. आणि काय करू मी? बेबी ईशा, चला आपण बाहेर जाऊया. हा, बघितलं का? हे असं होतं का तिकडं छोट्या मम्माच्या घरी? नाही ना? नाही, जाऊया आपण छोट्या मम्माकडे तिकडे. अगं पण असं मोठ्या मम्माला न विचारता कसं जायचं? पण मला जायचंच आहे छोट्या मम्माकडे. ये बघ बेबी ईशा,
असा हट्ट नाही करायचा. बकुळा तिला घेऊन जा छोट्या मामाकडे. एक मिनिट बघ, राजन काय सांगतोयस तू तिला? पण आत्ता नकोय ना मला ती इथे. बकुळा तिला त्यांच्याकडे घेऊन जा. आमचे इश्यू सॉल्व्ह झाले ना की आम्ही येतो तिथे. बघ, एक मिनिट थांब. का? कशाला? तुला तर ती नकोच होती ना कधी, मग आता अचानक हवी हवीशी झालीये का? बकुळा जा तू. राजन प्लीज. बघ राजन, बघ थांब. कप. ए ताई फोन लाव तिला. किती वेळ वाट बघायची? फोन लाव तिला लवकर चल. हो हो लावते. बोला त्या. अगं आहेस कुठे तू? आम्ही वाट पाहतोय. हो का? आम्ही इतक्यात नाही येणार आत्या. का नाही? मग कधी येत आहे? म्हणजे वेळ सांगून ठेवा ना. तसं नाही सांगता येणार, वेळ लागेल जरा. ही ना शेवटपर्यंत त्रास देत राहणार आहे. मला ना काहीच कळत नाही आता. सांगतात ना म्हणजे काय? तुझं पद्धत आहे उत्तर दे. तिच्याकडून काय अपेक्षा? आता काय करायचं? आपण असं करूया का, आपण आधी मोनिकाकडे जाऊया आणि मग तिथून आपण बँकेत जाऊया. पण जर का तिच्यावर अवलंबून राहिलो ना तर ती आपल्याला असं चढवणार आणि हे आपल्याला परवडण्यासारखं नाहीये. खरंय ते. आपण सातत्याने त्याच गोष्टीचा विचार करतो ना, म्हणून आपल्याला काही सुचतही नाही. हो, गीता काकी म्हणते ते बरोबर आहे. आपण तसंच करायला हवं. मी ही सकाळपासून ईशाचा आवाज ऐकलाच नाहीये आणि मोनिकाला फोन केला तर ती म्हणाली की आत्ता ईशा नाही बोलू शकत फोनवर. मला खूप काळजी वाटते. काहीतरी गडबड नक्की आहे. आपण लगेच निघूया का? मला आता राहत नाहीये. इशूची खूप आठवण येते. शुभाळा काय साहेब, तुमच्यामुळे माझ्या आईचे डोळे वाचले. त्या टायमाला तुम्ही पैसे दिले नसतेत ना तर तिचे डोळे गेले असते. मी गरीब आहे, मी काय परतफेड करणार? पैशानं तर शक्यच नाही, म्हणून हे केलं. मला माहिती आहे तुमच्या समद्यांचा लई जीव आहे बेबी ईशावर, म्हणून घेऊन आले तिला. बकुळा सॉरी. ताई, काहीतरीच काय बोलताय? मला माहितीये तुम्हा समद्यांना लई त्रास होतोय. तुमची फॅमिली तोडून मला काय मिळणार? तुम्ही समद्यांना लई चांगले आहात. तुम्ही समद्याने असेच राहा. इशू पिल्लू, कशी आहेस बाळा तू? छान आहे. राजन आणि मोनिका कुठे?
राजन, हे आता अचानक नवीन काय आलंय तुझ्या डोक्यात? आतापर्यंत सगळं नीट चालू होतं ना, सगळं ठरलं होतं, मग हे काय आता? नाही, ठरलं होतं ना, सगळं ठरलं होतं. मला तरी असंच वाटत होतं की आपल्या दोघांचा प्लॅन आहे. आता नाही वाटत तसं. व्हॉट? मी ईशाला आपल्याकडे ठेवलं होतं कारण तुझंच म्हणणं होतं ना त्यात आपला फायदा आहे म्हणून. मग आता का जाऊ दिलंस तिला अचानक? मोनिका, कशावरून ईशाला घेऊन तुझा वेगळा काही प्लॅन नाहीये? What do you mean by that? राजन, तुझा विश्वासच नाहीये का माझ्यावर? मी आल्यापासून बघतोय मोनिका, विश्वास तुझा नाहीये माझ्यावर. बघ ना, काहीच सांगत नाहीस मला. ते काय, मी ईशाचा बाप आहे हे सुद्धा कबूल करत नव्हतीस का? ते प्रूव्ह करावं लागलं. त्यामुळे आता कशाचीच खात्री नाही. प्लॅन होता आपला, पण तो तसाच पार पडेल ह्याची काय खात्री? 1 second. Now this is not going anywhere, राजन. आपण प्लीज सगळं नीट ठरवून घेऊया का आपल्यात? कारण आता आपण ज्या पद्धतीने बोलतोय ना त्याच्यावरून हे कळतंय की तुझा माझ्यावर आणि माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. मग काय ठरवायचं आपल्यात? एक काम करूया ना, आपण एकमेकांचा नादच सोडून देऊया. अचानक का आता? अरे, कारण विश्वास कोणी शिकवू शकत नाही तुला. एकतर तो असतो नाहीतर नसतो. तुझा आहे का ग माझ्यावर? खरं सांग. तू मला काय प्रॉमिस केलं होतंस? अजून तू तुझी प्रॉपर्टी माझ्या नावावर केलेली नाही. समजा तू प्रॉपर्टी माझ्या नावावर केलीस तर मग मी विश्वास ठेवू शकेन तुझ्यावर. कारण विश्वास असतो किंवा नसतो त्याचा आव आणता येत नाही. मी नाही जायला आले मोठ्या मम्माकडे. का ग? मला तुमच्याकडे राहायचंय. अगं, पण तुला मोठी मम्मा आवडते ना? हो. मग का नाही जायचं तिच्याकडे? ते खूप जोरात जोरात भांडतात. कोण? मोठी मम्मा त्या काकांशी खूप भांडते. मला नाही आवडत ते. ओ, ओके. म्हणजे आपल्याला इनडायरेक्ट सजेशन आहे की आपण भांडायचं नाही. बरं इशू, मग काय करायचं आता आपण? तुला कुठला गेम हवाय खेळायला? नको, मला गेम नको. आपण ते गेम म्हणून खेळूया का? ओके, नो प्रॉब्लेम. एक एक दिवस मोनिका हे सही प्रकरण पुढे ढकलते. 2 वेळा तिने तसंच केलेलं. मी सही करण्यासाठी म्हणून आली आणि प्रत्यक्षात सही न करताच निघून गेली. बरोबर आहे, पण एकदा तिने सही केली की ती दळवी राहणार नाही ना. मोनिका आहे ती अशाच काहीतरी पळवाटा शोधणारच. आणि काही झालं तरी सगळ्यात शेवटी आपला आर्थिक फायदा काय आहे याचाच विचार ती आधी करणार. नाही म्हणजे काय ना, तिच्या डोक्यात पुढच्या काय काय शक्यता येतील त्याचा विचार आधी आपण केला पाहिजे, नाही का? हो, पण आता मात्र सही केल्याशिवाय मी तिला अजिबात जाऊ देणार नाहीये. आता ती जो काही विचार करत असेल ना याच्यात थोडा कसा घालायचा त्याविषयी आपण विचार करायचा आता. ईशाचा वापर ना ती आपल्या फायद्यासाठी करू शकते. म्हणजे लिगली एकदा डिवोर्स झाला की मुलगी लहान असेल ना तर तिचा ताबा आईकडेच जातो. तसं जरी असलं ना तरी तिलाच मुलीचा ताबा नकोय. त्यासाठीच ती आपल्याकडून जास्त पैसे घेते, नाही का? त्या राजनमुळे तिला जरा जास्तच जोर आलाय ना. त्यामुळे आता त्या दोघांना कसं रोखता येईल याचा आपण विचार करायला हवा.